तुम्ही आता वर्तमानातल्या स्थितीमध्ये बोलत असताना असं म्हणता आहात की तुम्हाला आत्ताचे वाद वाढवायचे नाहीत, पण एक गोष्ट तुम्ही निश्चित उल्लेख केलात, भूतकाळामध्ये योगेश कदम या एका व्यक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे उभे राहिले. म्हणजे हे खरं तर तसं पाहायला गेलं तर अनाकलनीय आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंचं स्ट्रेचर काय आणि त्यांनी एका आमदाराच्या मागे लागावं, त्यात सुद्धा रामदास कदमांना त्यांनी मध्ये घ्यावं, अशी का परिस्थिती होती? असं नक्की दुखणं काय होतं? रामदास कदमांपासून उद्धव ठाकरेंना भीती होती? नाही, नक्कीच भीती असावी ना. हा इतिहास तुम्ही 2009 पासून बघा. ज्यावेळेला रामदासभाई विरोधी पक्षनेते झाले त्यावेळेला रामदासभाई विरोधी पक्षनेते होऊ नये ह्यासाठी उद्धवजीने प्रयत्न केले होते. सामान्य कैलासवासी त्यांच्याच पक्षाचे होते ना. गोपीनाथ सामान्य कैलासवासी गोपीनाथजी मुंडे यांना विरोधी पक्षनेते केले तरी सगळं चालेल, पण रामदासभाईंना मिळू नये असे प्रयत्न जेव्हा उद्धवजीने केले, त्यानंतर 2009ला रामदासभाईंना पाडण्याचं जे षडयंत्र झालं ते उद्धवजीनेच रचलं आणि रामदासभाईंना पाडलं गेलं गुहागरमध्ये. अगदी निवडणुका लागायच्या म्हणजे तिकीट फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रामदासभाईंना तिकीट जाहीर होतं. फॉर्म भरल्यानंतर फक्त आम्हाला 11 दिवस 9 दिवस मिळतात. म्हणजे रामदासभाईंना पूर्णपणे पाडायचे ते षडयंत्र हे उद्धवजीने रचलं.